चे पक्ष आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्याही बाजूने जाणं हे मतदारांशी बेईमानी करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे अंबादास दानवे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. बोलिये. राहुल गांधी आज आघाडीची बैठक होणार आहे, त्यांना बोलू दिलं जात नाही असं वारंवार सांगितलं जाते. काल पण बिर्ला यांनी बैठक घेतली. डेडलॉक कधी संपणार आहे का? बघा, डेडलॉक संपवण्याची जबाबदारी जी असते ही सरकार पक्षाची असते. प्रधानमंत्री मलेशियामध्ये मौजा मारतायत, ते अनवर इब्राहिमला मिठ्या मारतायत. जो अनवर इब्राहिम कधी काळी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जेफ्री एपिस्टीनप्रमाणेच अडकले होते. त्यांना ज्या प्रेमानं अगदी मिठ्या मारताना आम्ही आमच्या प्रधानमंत्र्यांना पाहिलं, अनेकांना धक्का बसला. प्रधानमंत्री परदेशात, इथे संसद सुरू आहे. या देशाच्या म्हणजे लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर देत आहेत, व्याख्यानं देत आहेत. या देशाचं काय होणार आहे, भविष्य काय आहे हे कळत नाही. तिकडे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारतीय जनतेला मार्गदर्शन केलेलं आहे तेल खरेदीबाबत. त्याच्यामुळे मोदींचं बिंग फुटलेलं आहे. मोदी यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे गुडघे टेकलेले आहेत ही अत्यंत चिंताजनक धक्कादायक गोष्ट आहे. अशा वेळेला लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील, त्यांना रोखणं, त्यांना बोलू न देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल. आज त्या संदर्भातली नोटीस देण्यात येईल. परंतु नोटीस दिल्यानंतरची प्रक्रिया सुरू होईल. अविश्वास ठराव सत्ताधारी पण म्हणतात की अविश्वास ठराव आणतात, परंतु ओम बिर्ला हे नियमानुसार संपूर्ण कारवाई करत असतात. भारतीय जनता पक्षाचा आणि नियमांचा आणि कायद्याचा काहीही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीनं चालणारा आणि चालवला गेलेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या टाचेखाली या देशाचं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सर्व संविधानिक संस्था आहेत. कोणालाही काम करू दिलं जात नाही. हुकुमशाही पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काम करतात. नियम, कायदा, संविधान याची कोणतीही चाड या सरकारला मला दिसत नाही. राहुल गांधी म्हणाले काल ज्यावेळेस त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी कॉपरेशनची भूमिका दाखवली होती. आम्ही जेव्हा सकाळी बैठक झाली खरगे साहेबांच्या कार्यालयामध्ये तेव्हा ही भूमिका आम्ही घेतली राहुल गांधींनी की आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करू. जनतेपर्यंत आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्हाला सभागृह चालवायचं आहे, आम्हाला लोकसभा चालवायची आहे, अर्थसंकल्पावरती आम्हाला चर्चेत सहभागी व्हायचं आहे. ही भूमिका राहुल गांधींनी घेतल्यावर ते ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले सर्व पक्षांच्या खासदारांसह. पण ओम बिर्ला यांच्यावरती मोदी आणि शहांचा प्रचंड दबाव आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसतंय. त्याच्यामुळे त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही. मनोज नरवणेचं जे पुस्तक आहे त्यावर प्रकाशनाचं कालच आलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सांगितलं की हे आम्ही पुस्तक प्रकाशितच केलं नाही असं प्रकाशकाचं म्हणणं आहे. तो पुस्तक प्रकाशित जरी केलं नसेल तरी पुस्तकाची पायरसीचे प्रकार खूप आहेत. मोदींच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीची ते पायरसी आहे. जर राजकीय पक्षांची पायरसी होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाची पायरसी कोणी केली? मोदी आणि शहानेच केली ना. ही पायरसी आहे. शिंदेकडला जो पक्ष आहे शिवसेना किंवा अजितदादांकडे जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, ही मूळ पक्ष नाही, ती पायरसी आहे. त्याच्यामुळे पायरसीवरती कोणी बोलू नये.